काय सांगणार आज सरकारला लास्टचा अल्टिमेटम दिलेला आहे जरांगे पाटीलने आणि आज आपल्या शहरामध्ये भव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे. काय सांगणार, काय होणार आज सरकार? अगोदर तर सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय. आणि आजचा जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. सरकारने जर आज निर्णय घेतला नाही तर यानंतर मराठा समाज, आता प्रत्येक मराठा समाजातला एक एक कार्यकर्त्यानं या लढाईत स्वतः सहभाग घेतलेला आहे. लोकसभेला सरकारला दाखवून दिलेलं आहे की मराठा समाज एकत्र आलेला आहे. विधानसभेला या सरकारचं एकही सीट महाराष्ट्रात येणार नाही. 288 सीट जरांगे पाटील सांगते आम्ही त्यांनाच मतदान करणार आहेत. मी परतूर तालुक्यातून आलेलो आहे, जालना जिल्हा परतूर तालुका. ॲडव्होकेट विशाल बागल त्या माझे सहकारी आलेले आहेत खुलताबादवरून, हे आलेले आहेत मंठा तालुक्यातून आणि हे सुद्धा आलेले आहेत मंठा तालुका आकणी येथून. त्यामुळं ही आपल्या मराठवाड्याची राजधानी म्हणून आम्ही इथं जास्तीत जास्त लाखोची समाजाची गर्दी इथं जमा होणार आहे. आणि आमच्या आरक्षणाला सगळ्या समाजातील घटकाचा सपोर्ट आहे. फक्त काही मोजके राजकीय लोक आहेत की ते विरोध दाखवतात आणि समाजात काहीतरी दंगल वादविवाद घडून देण्याचा प्रयत्न करतात. पण मराठा समाज ही लढाई शांततेनं आणि कायद्यानंच लढणार आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. ओबीसीचे जे अध्यक्ष ते म्हणतात का आमचं मराठा आंदोलनाला विरोध नाही, पण ओबीसीच्या कोट्यातून आम्ही आमच्या आरक्षणाला त्यांनी हात लावायला नाही पाहिजे. ओबीसीच्या कोट्यातून ते देणार किंवा नाही देणार असं म्हणण्याचा अधिकार त्यांना नाहीये. कुणबी समाज जो आहे म्हणजे मराठा समाज, जो शेतकरी समाज, तो ऑलरेडी सिरियल नंबर 83 वर ओबीसी मध्ये ऑलरेडी आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला देण्याचा प्रश्नच नाही. आम्ही कुणबी आहेत त्यामुळे आम्ही त्यात ओबीसी मध्ये आम्ही सहभागी आहेतच. फक्त सरकार जे शाब्दिक खेळ करण्याचा प्रयत्न करत आहे तो आम्ही हाणून पाडणार म्हणजे पाडणार. आज लास्ट दिवस दिलेला आहे पाटील साहेबांनी. आज काय निर्णय होऊ शकतो शिंदे सरकारकडून? आज शिंदे सरकारकडून आरक्षण देण्याचा निर्णय कदाचित होऊ शकतो अशी आम्हाला सकारात्मक आमची इच्छा आहे. परंतु त्यांनी जर निर्णय नाही घेतला तर जरांगे पाटील म्हणतील तेच लोक 288 सीटवर निवडून येणार आहेत. हे सरकारचं एकही सीट पुन्हा दिसणार नाही, आलेला आमदार पुन्हा दिसणार नाही. आज भव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे, शांतताने रॅली चालू आहे. जाग्या जागेवर जालन्यापासून छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक पासून लाखो लोक रस्त्यावर आहे. काय तुम्ही संदेश देणार नागरिकांना, युवकांना? युवकांना एकच संदेश आहे, कोणी काही बोलू कोणी काही करू, आपला मोर्चा शांततेत गेलाच पाहिजे. आपली मागणी शांततेने पूर्ण करायची. समाजकंटक लोकांनी जरी काही फेसबुकला, व्हॉट्सअपला, समाज माध्यमाला काही टाकल्या पोस्ट विरोधात, तरी त्यांना विखारी शब्दात उत्तर द्यायचं नाही. आपला लढा शांततेचा आहे आणि प्रामाणिकतेचा आहे. आपण समाजाला सांभाळणारे लोक आहेत, आपण गाव सांभाळणारे लोक आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांना सांभाळूनच चालायचं. नमस्कार. सर, काय सांगणार, आज हजारोची संख्येने, लाखोची संख्येने नागरिक आलेले आहे रस्त्यावर आणि शांततेने रॅलीचे आयोजन केलेले आहे. आता शहरामध्ये काही ट्रॅक्टर तुम्ही आणलेले आहे, नेमकं हा जे ट्रॅक्टर आणण्याचं कारण काय आहे आणि काय आपण संदेश देणार? सर, आम्ही जे ना गरीब कुंभी मराठा आहे. कुंभी म्हणजे मराठा आणि कुंभी एकच. हे जे लावलेले ना तर्क वितर्क म्हणजे त्यांना शेतकरी, या आम्ही शेतकरी, शेती करणारच कुंभी मराठा. आणि याच्यामध्ये भाग पाडणे, हे पडणे, हे कुंभी हे मराठा, असं याच्यात काय फरक? म्हणजे असं कायद्यात काही बदल थोडी, काही एकच आहे ना. आणि विरोधी पक्षाने सुद्धा लावून धरायला पाहिजे ना. विरोधी पक्ष पण जात नाही, का जात नाही ते पण खोडीत काढतात. आणि सत्तेवाले पण. जरांगे पाटील साहेबांना माझं एकच विनंती आहे की आपले पूर्ण मराठा सीट पूर्ण उभा करा आणि सरकारला दाखवा, विरोधी पक्षाला बी याच्यात ते दाखवून द्या. काय आता जरांगे पाटील साहेबांनी लास्टचा दिवस, आजची तारीख दिलेली, सरकारला इशारा दिलेला आहे. आज निर्णय नाही झाल्यास काय होऊ शकतात? जरांगे पाटील काय घोषणा करू शकतात? घोषणा आम्ही विधानसभेला दाखवून देऊ काय येतं आमचं. एक पण 288 एक पण जागा त्यांची येऊ देणार नाही, ना विरोधी पक्षाची ना कोणची. विरोधी पक्षाच्या नेत्यांचा सुद्धा मांडायला पाहिजे त्यांनी विधानसभेमध्ये. मराठ्याविषयी काय मांडलं नाही त्यांनी. मुख्यमंत्री आश्वासन देतात, बाजूला निघून जातात. उपमुख्यमंत्री बोलतात, बाजूला निघून जातात. हे काय म्हणजे तुम्ही बोलू शकत नाही काय? तर ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये फटका बसला भारतीय जनता पार्टीला, तसंच यावेळेस विधानसभेला नवीन काय होणार का?
नवीन बदल होणार यावेळेस पण विरोधी पक्षांनी पण कुठं नाव घेतलं का आम्ही यांच्यामुळे आलो म्हणून म्हणतात का ते त्याची लॉबी वेगळे दाखवता का आम्ही असं केलं तसं केलं त्यावेळेस पण बोलायला पाहिजे ना त्यांनी असं का आम्ही यांच्यामुळे आम्ही मराठवाड्यामध्ये पूर्ण दाखवून दिलं आमचं काय अस्तित्व आणि आता महाराष्ट्रात दाखवणार पूर्ण. आपलं नाव? संतोष गवळी, मावसाळा, खुलताबाद तालुका.